मुंबईतलं शिवाजी पार्क, बीकेसी आणि आझाद मैदान ही तीनही मैदानं मराठा आंदोलकांना लागणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलेलं आहे। मात्र अमरण उपोषण हे आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क या दोनपैकी एका मैदानामध्ये होईल असं सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलंय। त्यासाठी सरकार परवानगी देईल अशी आशा असल्याचं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलंय। तर देवेंद्र फडणवीसांविषयी आम्हाला राग नसल्याचं जरांगे यांनी यावेळेला स्पष्ट केलंय। मराठा आरक्षणानंतर धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लढणार असल्याचं त्यांनी यावेळेला सांगितलेलं आहे। मंडळ आलंच नाही। आढावा घेतलाय। 3 मैदानं त्यांनी बघितली, आझाद मैदान, शिवाजी पार्क आणि बीकेसी, तिन्ही पण आम्हाला लागतात, तिन्ही पण। मग आमरण उपोषण मात्र आझाद मैदानला होणार आहे किंवा मग शिवाजी पार्कला होणार आहे। दोन्हीपैकी एका जागा 100% होणार आहे। दोन्ही ग्राउंड आम्हाला लागतात आणि सरकार ते उपलब्ध करून देईल 100%, कारण संख्या मोठी असल्यामुळे सरकार ती सुविधा सोयी करणार। आपल्या गोदापट्ट्याला 123 गावाला 4-5 महिन्यापासून भेटलोच नाहीत एकमेकाला। गाठीपिटी घेऊन उगा चर्चा करायसाठी 123 गावात जे आहेत गोदापट्ट्यातली, तर 4 जानेवारीपासून सुरुवात करतोय आणि गोदापट्ट्यातल्या गोदापट्ट्यातल्या गावांना भेटा 4 जानेवारी, 5 जानेवारी, 6 जानेवारी, 7 जानेवारी, बहुतेक 8 जानेवारीपर्यंत टाकलाय रात्री। आता ते लिहिलेलं थोडं राहिले मागे गडबडीत, 8 जानेवारीपर्यंत टाकलं।